हॅलो सगळ्यांना हाय. कसे आहात सगळे? मग आज आपण पुन्हा एकदा भेटलो शुभ्रकलाच्या डे 6च्या इयरिंग सिरीजमध्ये. आज पण आपण एक वेगळ्या पद्धतीचे इयरिंग शिकणार आहोत जे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडतील. आज आपण किडनी शेप हुक्सनी बनवणार आहोत. तर हे जे समोर दिसत आहेत हे किडनी शेप हुक्स आहेत आणि ह्या आहेत फ्यूज वायर्स. फ्यूज वायर एक खूप मॅजिकल काम करणारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत 0 नंबरचे गोल्डनचे मणी. गोल्डन मणी ह्याच्यासाठी वापरणार आहोत, त्याचं सगळं पुढे समजेलच तुम्हाला का वापरायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत आपले नेहमीचेच कटर, प्लायर आणि छोट्या जंप रिंग. तर बघूया आता की आपण कसं वापरायचं आहे आणि काय वापरायचं आहे मटेरियल ते. तर ह्या आहेत फ्यूज वायर. याच्या दोन्ही टोकांना बॉलसारखे शेप असतो. याला ना मधून कटरच्या मदतीने कट करायचं म्हणजे ह्या प्रत्येक फ्यूज वायरचे 2-2 भाग होतात आणि आपण ते भाग कुठल्याही प्रकारच्या अटॅचमेंटसाठी वापरू शकतो ज्वेलरीमधल्या. तर आता हे बघा मी असं कट करून घेतलं आहे. हे कट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक एक गोल्डन मणी घालणार आहोत. हा गोल्डन मणी का घालणार आहोत? कारण की ह्या इयरिंग्ससाठी आपण जे निळ्या रंगाचे मोठे बीड्स वापरणार आहोत ते बीड्स आहेत ना, ते त्या फ्यूज वायरच्या बारीक बॉलमधून खाली पडू नयेत म्हणून आपण वापरणार आहोत. तर हे आहेत ते निळे मणी आणि हे आहेत किडनी शेप हुक्स. तर आता बघूया आपण पुढे कसं काम करायचं आहे ते. आता ज्या फ्यूज वायर आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या फ्यूज वायरमध्ये आपण गोल्डन कलरचं मणी घालून घ्यायचं आहे आणि गोल्डन कलरचा मणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये निळ्या रंगाचा मोठा मणी घालायचा आहे. आता हा निळ्या रंगाचा मोठा मणी घातल्यानंतर तुमच्या खरं लक्षात येईल की गोल्डन मणी आपण का वापरला ते बघा त्याचं भोक खूपच मोठं आहे. ते त्या फ्यूज वायरमधून बाहेर नको यायला म्हणून आपण ते वापरणार आहोत. आता हा निळा मणी घातल्यानंतर आपण एक बारीकशी जंपरिंग घेणार आहे आणि ती जंपरिंग घेऊन त्याला आपण एक अटॅचमेंट देणार आहोत. ती अटॅचमेंट कशी द्यायची हे सुद्धा तुम्हाला पुढे समजेल. तर काय आहे ना, अशा ह्या लहान लहान गोष्टी एक्सप्लेन करून सांगितल्यामुळे तुम्हाला ही प्रोसिजर अगदी व्यवस्थित समजेल की हे कसं बनवायचं असतं, का बनवायचं असतं आणि हे बनवून काय फायदा होतो छोट्यातल्या छोट्या मटेरियलचा. तर आता हे बघा ही जंपरिंग आपण घेतली. जंपरिंग घेऊन आपण त्याला अटॅच करणार आहोत. ह्या जंपरिंगला आपण अटॅच करणार आहोत. ह्याच्यासाठी राऊंड नोज प्लायर वापरायचा आहे आणि तो राऊंड नोज प्लायर घेऊन आपण त्याला गोल फिरवायचे. त्याच्या भोवती गोल फिरवल्यामुळे त्या रिंगला अटॅच राहील ते. आणि आता तुम्हाला व्यवस्थित बघता येईल की अटॅचमेंट म्हणजे काय असते. ही अटॅचमेंट ही एक